नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे खमंग अशी कढीपत्ता चटणी. त्याच्यासाठी इथे घरातलीच वाटी मी सेट केली आहे आणि वाटीभर तीळ घेतले आहे. तीळ आपल्याला इथे भाजून घ्यायचे आहे. गॅसची आज इथे मीडियम ठेवली आहे, म्हणजे कढई आणि तीळ पटकन गरम होतील आणि भाजले जातील. अगदी 2 ते 3 मिनिटात तीळ हे भाजल्या जातात. तीळ हे भाजल्या गेले की तळतळ असा आवाज होतो आणि तीळ चांगले हे फुलून हलकासा रंग बदलतो, म्हणजे तीळ भाजले गेले असे समजावे. सध्या संक्रांतीचा सीझन सुरू आहे आणि ह्या सीझनमध्ये तीळ बऱ्याच प्रमाणात खाल्ल्या जातात, म्हणून खास कढीपत्ता चटणी आपण तिळाबरोबर बनवूया. आता अर्धा वाटी मी इथे सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला आहे. गरम तिळाबरोबर लगेचच सुक्या खोबऱ्याचा कीस हा भाजला जातो. हलकासा रंग बदलला की आपण तीळ आणि सुक्या खोबऱ्याचा कीस हा बाजूला काढून घेऊ. तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याबरोबरच शेंगदाणे सुद्धा भाजून वापरू शकता. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं आणि ते ह्या सीझनमध्ये खाल्ल्या जातात. तीळ आणि सुक्या खोबऱ्याचा कीस आपला भाजून तयार आहे. तो आता आपण बाजूला काढून घेऊ. आता इथे एक पोहे खायच्या चमच्याने मी जिरं घेतलं आहे. जिरं आपल्याला हलकंसं हे भाजून घ्यायचं आहे. गरम कढई असल्यामुळे जिरं हे लवकरच भाजून होतं आणि हलकासा सुगंध जिऱ्याचा येऊ लागतो. सुगंध येऊ लागला की जिरं हे आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. आता इथे 2 ते 3 सुक्या मिरच्या मी वापरल्या आहेत. त्या आपण तेलामध्ये थोड्या परतून घेऊ आणि सुक्या मिरच्यांबरोबरच आपल्याला बराचसा कढीपत्ता इथे घ्यायचा आहे. 2 ते 3 मूठ कढीपत्ता मी इथे वापरला आहे. कढीपत्ता मी धुवून घेतला, त्याची स्वच्छ पानंही निवडून घेतली आहेत आणि कढीपत्ता हा दिवसभर फॅनमध्ये सुकवून घेतला आहे आणि स्लो ते मीडियम आचेवर आपल्याला हा कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे. आणि कढीपत्ता हा खमंग असा भाजला जातो. कुरकुरीत आवाज येईपर्यंत आपल्याला हा कढीपत्ता भाजून घ्यायचा आहे. आता थोडीशी चटपटीत चव येण्यासाठी मी इथे थोडीशी चिंच घातली आहे. आंबटपणा जितका आवडतो त्याप्रमाणे आपल्याला चिंच किंवा आमचूर पावडर इथे आपल्याला वापरायची आहे. किंवा आवडत नसल्यास तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. चिंचसुद्धा कढीपत्त्याबरोबर मी भाजून घेतली. कढीपत्त्याचा खुळखुळ असा आवाज येतो आहे. कढीपत्ता चांगला खमंग असा भाजला गेला आहे. आता आपण तो थोडा थंड करून घेऊ. कढीपत्ता हा केसांच्या आरोग्यासाठी खूप हितकारक असतो. केस गळती यांनी कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे डायबिटीस आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी कढीपत्ता हा उपयुक्त ठरतो. म्हणून अशा पद्धतीने चटणी तुम्ही नक्की करून बघा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ आणि सुक्या खोबऱ्याचा कीस मी काढून घेतला आहे. रंगासाठी थोडीशी अर्धा टीस्पून काश्मीरी मिरची पावडर वापरली. त्याचप्रमाणे अर्धा टीस्पून मी इथे साखर वापरली आहे आणि चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालून घ्यायचे आहे. आता थंड झालेला कढीपत्त्याची पानं आपल्याला थोडी थोडी करून याच्यामध्ये घालायची आहे आणि मिक्सरमध्ये चटणी ही जाडसर अशी वाटून घ्यायची आहे. ह्या सीझनमध्ये कढीपत्ता हा खूप छान मिळतो आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध होतो, म्हणून अशा पद्धतीने चटणी ही नक्की करून बघा. आता शिल्लक राहिलेला सर्व कढीपत्ता आपण परत ह्या चटणीमध्ये घालून मिक्सरमधून फिरवून घेऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जाडसर अशी चटणी आपल्याला वाटून घ्यायची आहे.
आपली आरोग्यदायी कढीपत्ता चटणी ही तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा. परत भेटू अशाच एका व्हिडिओसह. धन्यवाद.